Hello everyone and welcome back to my channel. I'm Prashant Murkute, studying at the Smolensk State Medical University, Russia. I'm currently in the fifth year. In this video, I'm going to tell you about the how I choose to do the MBBS from the abroad, and then what was my NET score, then what was I'm thinking while taking the admission into my university. So let's start it. So the first question was what was my NET score? So I had appeared for the NEET 2021. That was a COVID time, and I had secured 421 marks in my NEET. So my second key point of this video is how I decided to, or how I choose the MBBS, doing MBBS in abroad over the private medical college over in India. So ॲट दॅट टाइम माझ्याकडे दोन ऑप्शन होते, एक तर BMS करायचं किंवा MBBS करायचं. सो मला BMSचं तर काही करायचंच नव्हतं, सो मी ते नेग्लेक्टच करून टाकलं. सो MBBS मध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन होते, एक तर प्रायव्हेटमधून करणं किंवा गव्हर्नमेंट आपलं अब्रॉडला जाणं. सो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फीस जी आहे ती करोड्समध्ये आहे, आणि जर अब्रॉडमध्ये MBBS करायचं झालं तर मग आपल्याला 30 ते 40 लाखामध्ये होऊन जातं. सो प्रायव्हेट मला नव्हतं वाटत की भाई MBBS मध्ये 1 करोड इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे. सो मी डिसाईड केलं की मला MBBS अब्रॉडच करायचं. सो त्याच्यानंतर आमचं चालू झालं की भाई कुठं कोणती युनिव्हर्सिटी वगैरे. सो लकीली माझ्या भायाचा फ्रेंड जो आहे तो स्मॉलेन्समध्ये शिकत होता. सो आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याला विचारलं की युनिव्हर्सिटी वगैरे कशी आहे, काय आहे. आणि त्यानंतर मग आम्ही त्यानंतर त्या युनिव्हर्सिटीबद्दल आम्ही रिसर्च करायला चालू केली की कशी आहे, काय आहे. मी नंतर NMCची लिस्ट बघितली, त्यामध्ये युनिव्हर्सिटीचं नाव आहे का नाही. सो या सगळ्या गोष्टी, आणि त्यानंतर आम्ही ऑनलाईन काही नंबर पण काढले डॉक्टर्सचे, जे की स्मॉलेन्स स्टेटमधून पासआउट आहेत आणि इथं येऊन त्यांनी FMG क्लिअर केलेली आहे. तर मग आम्ही त्यांच्याशी बोललो की कसं असतं, काय आहे टेम्परेचर वगैरे, नंतर कोर्स कसा आहे, म्हणजे आपण घेऊ शकतो का ॲडमिशन, आल्यानंतर एक्झाम कशी आहे वगैरे. तर मग त्यांनी म्हणले की जर त्याची इच्छा असेल MBBS करायची तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, होऊन जाईल. सो आम्ही डिसाईड केलं की स्मॉलेन्समध्येच ॲडमिशन घ्यायचे. तर मग आम्ही स्मॉलेन्स युनिव्हर्सिटी सोडून बाकी काही असं एवढं रिसर्च नव्हती केली की दुसऱ्या युनिव्हर्सिटीज कशा आहेत, काय आहेत. सो स्मॉलेन्समध्ये आमचं ॲडमिशन घ्यायचं फिक्स झालं, आणि आम्ही त्यानंतर स्मॉलेन्स मध्ये ॲडमिशन घ्यायची प्रोसेस जी आहे ती चालू केली. त्या आम्हाला जे जे काही प्रोसेस असते ते गाईड आम्हाला सगळं काही सिनियरनी केलं, कारण कोणताच एजंट नव्हता, कुणीच एजंट नाही आहे स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा. सो जे काही आहे ते स्टुडंट्सच ॲडमिशन करतात तिथे. तर मग मी ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती चालू केली, आणि त्यामध्ये जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतात विजासाठी किंवा ॲडमिशनसाठी, तर मग ते सगळे आम्ही कुरिअरनी पाठवले बिकानेर, राजस्थानला. कारण तिथंच एक कॉस्मॉस कन्सल्टन्सी आहे जी की स्मॉलेन्समध्ये ॲडमिशन करते. फक्त एकच कन्सल्टन्सी आहे, ती पण राजस्थानमध्ये आहे. तर मग आम्ही सगळे काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते तिकडे पाठवले, आणि मग माझं ॲडमिशन कन्फर्म झालं. सो माझं ॲडमिशन नोव्हेंबरमध्ये कन्फर्म झालेलं, आणि त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म झालं की लगेच आमचं जे आहे ते कोविड पिरियड होता, त्यामुळे फ्लाईट्स वगैरे चालू नव्हत्या रशियाला जायसाठी. तर मग त्यासाठी आमचे जे आहेत फर्स्ट 2 मंथ्स जे आहे ऑनलाईन झालेलं. जानेवारी आणि डिसेंबर आणि जानेवारी हे आमचे 2 मंथ जे की आहेत ऑनलाईन झाले. जानेवारीच्या एंडमध्ये आमचे काही ग्रुप बनवण्यात आले 25 स्टुडंट्सचे, आणि आम्हाला सर्वांना तिकडे घेऊन जाण्यात आलं. सो माझी डेट होती 19 फेब्रुवारी, आणि 19 फेब्रुवारीला आम्ही तिथे पोहोचलो स्मॉलेन्स मॉस्कोमध्ये. आणि मग मॉस्कोमध्ये आम्हाला पिक करायसाठी आमचे सिनियर्स आलेले. मग त्यांच्यासोबत आम्ही बसमध्ये बसून स्मॉलेन्सला पोहोचलो, आणि स्मॉलेन्समध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला नियरली 3 to 4 days क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सो क्वारंटाईन झाल्यानंतर आमचा RT-PCR झाला, आणि त्यानंतर मग आम्हाला जे आहे त्यानंतर लगेच आमचे क्लासेस चालू झाले. दुसऱ्या दिवशी जे जे काही तिथं बेसिक नीड्स आपल्याला जे काही गोष्टी लागतात, जसं की पाणी आहे, दूध आहे वगैरे वगैरे, त्या सगळ्यांची जे आहे व्यवस्थित माहिती आम्हाला आमच्या सिनियर्सनी दिली की इथे इथे हे आहे, शॉप आहे, या ठिकाणी मागणीत आहे, या ठिकाणी पेत्रोचका वगैरे वगैरे सगळं काही एक्सप्लेन केलं. नंतर थोडं बहुत स्वेटर, शूज वगैरे घेऊन देणं, जे की विंटरमध्ये कामाला येतील. सो या सगळ्या सिनियर्सनी आम्हाला तिथं थोडंसं फिरवलं. आणि थँक्यू सो मच या व्हिडिओसाठी एवढंच. यानंतरही मी व्हिडिओ बनवेल, यानंतर मी बी कंटिन्यू ठेवेल व्हिडिओ बनवणं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. इफ यू लाईक, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.